ही घटना अकोलामध्ये झालेली आहे। तेथील एक गाव नाव बार्शी टाकळी या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहे। एकाच गावातील ही घटना आहे। एक लेडीज, ती एक साधी शांत स्वभावाची महिला, तिचं वय 30 वर्ष होतं आणि 2 लहान मुलांची आई, नवऱ्याबरोबर संसारात गुंतलेली। तिचं आयुष्य सोज्वळ आणि मर्यादित होतं, पण तिच्या संसारात एक मिठाचा खडा पडला। पीडित महिला गावाकडे गेली असता तिच्या नात्यातील तिचा चुलत काकाचा मेव्हणा तेथे आला। ती महिला आणि त्याची ओळख ही आधीपासून होती। तो त्यांच्याच नात्यातील तिचा चुलत काकाचा मेव्हणा होता। मग त्या व्यक्तीने तू इथं कशी काय आली, कधी आली आणि कशासाठी आली असे वेगवेगळे प्रश्न केले। तिने उत्तरही दिली, मी दिवाळीला आले, असं माहेरला आले असं सांगितलं। मग त्याचं साधं बोलणं झालं। आरोपीचं नाव आहे मिलिंद खंडारे, यांनी तिचा मोबाईल नंबर मागितला। या महिलेनं तो दिला नाही। मग त्या व्यक्तीनं तिचा मोबाईल नंबर कुठून तरी काढून घेतला आणि एक दिवस अचानक तिला व्हॉट्सअपला मेसेज केला। कॉलेजमधील एक जुना परिचित, हाय कशी आहेस असा मेसेज आला। ती गोंधळून गेली, उत्तर दिलं। सुरुवातीला मैत्रीच्या गप्पा झाल्या, नंतर काही जुन्या आठवणी काढल्या, पण नंतरच्या काही दिवसात मेसेजेस बदलत गेले। तुझं हसणं आजही तसंच आहे, एकदा भेट ना, खूप दिवस झालं, असे मेसेज तो करू लागला। ती टाळते, या गोष्टीला उत्तर देणं बंद करते। एक दिवस तो थेट विचारतो, तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे, जवळीक हवी आहे। हादरून जाते, लगेच त्याला ब्लॉक करते। ती समजते की आता सगळं संपलं, ब्लॉक केल्यानंतर तो मेसेज डबल करणार नाही, पण तो नवीन नंबरवरून डबल मेसेज करतो। फेक प्रोफाईल वापरतो, सोशल मीडियावर डबल तिला कॉल करतो, मेसेज करतो। ती घरातच गप्प असते, ती कोणाशी काही सांगत नाही, बोलत नाही। हा असा मेसेज केल्यानंतर ती त्याला सांगते की मला बोलू नको, माझ्या मागं लागू नको, आणि असं बोलून तो दुसराही नंबर ब्लॉक मारते। नंतर काही दिवस निघून जातात। ती महिला घरगुती कारणावरून तिचे अजून भांडणं होतात। भांडणं झाल्यामुळे ती घरी येते, माहेरी येते। नंतर हा मिलिंद खंडारे याला समज हा नंबर ब्लॉक केलेला रागातून तिला टार्गेट करतो, एकटे गाठण्याचा प्रयत्न करतो। एक दिवस या महिलेचे आईवडील शेतात गेलेले असतात, तो पाहतो। पाहिल्यानंतर घरीच राहून त्या दिवशी तिच्या घरात शिरतो। ही एकटी असते, ही घाबरते, हिला समजत नाही, कोण आसपास नसतं। मग हा तिला धमकी देतो की तू माझ्याशी संबंध ठेव, नाहीतर तुझ्या मुलाचा जीव घेईल, त्यांना जीव मारल। महिला घाबरते। एकतर सासरचा झालेला लोचा, अजून घरची आईवडिलांची परिस्थिती, तिला काही सुचत नाही, ती चुपचाप असते। तोपर्यंत हा तिच्या सोबत नको ते कृत्य करायला लागतो, तिची छेडखानी करतो। ती शांतच असते। हा सगळं करून आपला कार्यक्रम उरकून तो तिचे फोटो काढतो, व्हिडिओ काढतो आणि निघून जातो। मग नंतर तो सारखा तिच्या फोटोवर, व्हिडिओवर तिला ब्लॅकमेल करायला चालू करतो, शारीरिक संबंध ठेवतो, नाही ते फोटो व्हायरल करेन, तुझ्या नवऱ्याला सांगल, मित्रांना सांगन, ऑफिसमध्ये पाठवीन, अशी वेगवेगळी भीती त्यांना त्या महिलेला दाखवतो आणि ती भीतीपोटी गप्प बसते। त्याला रोखण्यासाठी त्याच्याशी संवाद करते, त्याला भेटते आणि तिथून सुरू होते आयुष्याचं काळं प्रकरण। 2 वर्ष सतत मानसिक, भावनिक आणि शारीरिक शोषण या महिलेचं होतं। ती गपचिपच असते, ती एक आई होती आणि तिने ते सहन केलं होतं। ती स्वतःच्या भावना गिळून टाकत, पण प्रत्येक दिवस नवी जखम देत होता। एक रात्री ती मानसिकदृष्ट्या पूर्ण कोलमाडते। ती तिच्या आईवडिलांना सगळी गोष्ट सांगते। घरची परिस्थिती बेताची असल्यामुळं आणि त्या तिच्या मुलीची इज्जत, मुलांची इज्जत आणि स्वतःची इज्जत हा कुठंतरी उल्लेख होईल म्हणून ती शांत राहते। आणि त्यांच्या याचा जास्त उपभोग घेतल्यानंतर ती जवळच्या बार्शी टाकळी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केल्यानंतर त्या आरोपीला ताब्यात घेतलं जातं आणि ताब्यात घेतल्यानंतर तपासात असे अनेक धक्कादायक खुलासे, फेक अकाउंट्स वापरून अनेक महिलांना त्रास दिलेला हा त्याचा काळा बाजार उघडकीस येतो। ती महिला आजही मानसिक जखम घेऊन जगत आहे। लैंगिक शोषण केवळ एक शरीराचा हल्ला नसून तो आत्म्यावर जखम करतो। भीतीपेक्षा मोठं असतं धैर्य। या कहाणीवरून तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा। धन्यवाद।